झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. राज्यामध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं उपोषण सुरू होणार. उपोषण आझाद मैदानावर देखील होऊ शकतं, मनोज जरांगेंचा इशारा. माझ्यामुळे निवडून आलो असं कोण म्हणत असेल तर मी मैदानातच उतरलो नव्हतो. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आणखी काही लोक भेटायला येतील, जरांगेंचा दावा. राज्याचा मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, मराठा आरक्षण घेणारच, अन्यथा सळो की पळो करणार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा. दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. पुढील आठवड्याभरासाठी थंडी विश्रांती घेणार. मुंबईमध्ये काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. विदर्भामध्ये आठवडाभर तापमान वाढण्याची शक्यता, तर थंडीचा जोर देखील कमी होण्याचा अंदाज. फेंगल चक्रीवादळामुळे काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. राज्यामध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्यानं दर कडाडले. शेवगा 400 तर मटार 140 रुपयांवर. पुण्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याचा दरात देखील वाढ. लसूण आणि शेवगा 400 रुपये प्रति किलो, तर कांद्याचे दरही 50 रुपये प्रति किलोवर. डाळींसह तेलाच्या दरात वाढ. चणा डाळ, तूर डाळ 200 रुपयांवर. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. राज्यात मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी गव्हाचं 15% क्षेत्र वाढणार. पोषक वातावरण त्याचबरोबर सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या 42% पेरण्या पूर्ण. रब्बी हंगामाच्या क्षेत्रामध्ये 25% वाढ होण्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडी वाढल्यामुळे बाजरीच्या किमतीमध्ये वाढ. हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं आरोग्यदायी असल्यानं बाजरीच्या मागणीमध्ये वाढ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका, बाजरी आणि ज्वारीची आवक वाढली. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कापूस वेचणीसाठी मजुरांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. परभणीमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव. खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल. गोंदियाच्या दासगावमध्ये शेतातील धानाच्या गंजीला आग. धान जळाल्यानं शेतकऱ्यांचं 96,000 रुपयांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्यामध्ये नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला आता सुरुवात. 9 खरेदी केंद्रांवर 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी, तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा भाव. वाशीमध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा. मोठ्या संख्येनं भाविक रथोत्सवामध्ये सहभागी. पिंपळनेर गावातील राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. समाजसेवक संदीप देवरे यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर चालपाका जंगल परिसरामध्ये 7 नक्षल्यांचा खात्मा. एके 47 रायफलींसह मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळा आणि शस्त्रसाठाही जप्त. सोलापुरातील देवळालीमधील प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. प्रथमेशनं मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक. बीडमधील परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनचालकांची मागणी. अमरावतीच्या कौंडण्यपूर इथं बोटिंग स्पर्धा. वर्धा नदी पात्रामध्ये बोटिंग स्पर्धेचं आयोजन. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मंडईचं आयोजन. दिवाळीनंतर मंडईतून ग्रामीण भागामध्ये लोककलेचं दर्शन पाहायला मिळतं. वर्षातून एकदा पाहुणे आपापल्या नातेवाईकांकडे जाण्याची ही मंडईची खास परंपरा. पुण्यामध्ये थंडीची लाट. प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना. वन्यजीवांना हीटर, हीट लॅम्प, त्याचबरोबर ब्लँकेट आणि सुक्या गवताचा आधार. मालवाहतूक वाहनांची नोंदणी आता ऑनलाईन होणार. 3 चाकी वाहन, मालवाहतूक आणि 7 टनांपेक्षा कमी असलेल्या मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाईन नोंदणी. परिवहन खात्याकडून परिपत्रक प्रसिद्ध. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला दस्त नोंदणीमधून 33 कोटींचा महसूल. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 16,66,000 नोंदणीमधून 33 कोटींचा महसूल. शासनाकडून नोंदणी विभागाला 55,000 कोटींचं उद्दिष्ट. पुण्यामध्ये 11 डिसेंबरला शांतता. पुणेकर वाचत आहेत
या उपक्रमाचं खास आयोजन. वाचन चळवळीला बळ मिळावं या हेतूनं उपक्रमाचं आयोजन. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुण्यामध्ये आजपासून 8 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे मध्य रेल्वेचा निर्णय. प्रवाशांना नियमांचं पालन करण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन. पुण्यामध्ये काँग्रेसकडून आजपासून सेवा कर्तव्य त्याग या सप्ताहाला सुरुवात. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 9 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्यासाठी कोर्टाचं समन्स. मात्र अधिवेशन सुरू असल्यानं राहुल गांधींचे वकील भूमिका मांडणार. गोंदियातील शिवशाही बस अपघात प्रकरणी चालक निलंबित. भंडाऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची कारवाई. निष्काळजीपणामुळे चालकाचं निलंबन. मनसे जिल्हा प्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू अतिश मोरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती. अविनाश जाधव यांच्याकडून मारहाण झाल्याचा समीर मोरे यांचा आरोप. तर पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिलाय. अविनाश जाधवांच्या राजीनाम्यावर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये मनोज जरांगे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी विठ्ठलाकडे आशीर्वाद आणि बळ मागितलं. जरांगेंची प्रतिक्रिया. नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. संगमनेर तालुका टँकर मुक्त करणार. आमदार अमोल खताळ यांचं आश्वासन. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न काहींनी प्रलंबित ठेवला. कार्यकर्त्यांचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील कुटुंबानं दाखवलं. अमोल खताळ यांचा थोरातांवर निशाणा. माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावर गायकवाड यांचा निशाणा. बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला. 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याच्या सोलापुरातील मार्करवाडी ग्रामस्थांचा ठराव. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीमध्ये बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 2 प्रकल्पांचं भूमिपूजन होणार. आचारसंहिता लागल्यामुळे रखडलेले प्रकल्प पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचं भूमिपूजन होणार. समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण. नव्या वर्षामध्ये नागपूर मुंबई प्रवास 8 तासात पार करता येणार. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दर्जेदार पदार्थ मिळणार. प्रवाशांदरम्यान दर्जेदार आणि ब्रँडेड पॅकेज केलेले खाद्यपदार्थ मिळणार. कोकण रेल्वेचा निर्णय. ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या हॅकरवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईतील सायबर पोलिसांकडून तपासाला सुरुवात. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.